महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागस्तकल्लं समानन्दकल्लं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् हरे राम कृष्ण
Hare
रामकृष्ण नामे हिमनी सागरे उभय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा पूर्ण संसार बंधन तोरा वेगे ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माला हृदय जीवाला सिमुतिरया आपुले आपण करा पूर्ण संसार बंधन तोरा वेगे नमो विठ्ठला राघवा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रपमान रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्वराकारे आपुले आपण करा सोडवणा संसार बंधन तोरा विगे ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण माला हृदय जीवाला सिमुंदिरया आपुले आपण करा सोडवणा संसार बंधन तोरा विगे. आपण त्याचा सरळ अर्थ असा आहे, आपण आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर साधेनाथ गोजरे देवाचं नाव मंगल आहे हे नाव घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं. तर असं ज्ञानोबळ आहे आपल्याला. आपण त्याच्या सर्व भावाजाने सांगतात की ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मला मी ज्या अंतःकरणामध्ये माझ्या ईश्वराचं नाव धारण केलं अशा प्रकारे तुम्ही ते नाम जपा. हा आपण त्याचा सरळ भावार्थ विठाला दोन मिनिटं कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे की निमित्ताने सेवा आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण परिहाराला वक्त्याचं कर्तव्य आहे. आपण सालाबादप्रमाणे उटीची वारी श्री नंदकिशोर श्री क्षेत्र नंदकिशोर तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही 7 दिवसाची उटीची वारी गेली 14 वर्ष अखंड आपल्याकडनं घडत आहे. वारी आपल्या जीवनामध्ये आपल्या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आहे. वारी का करावी? आपण मनुष्य देहाला आलो इथे नाम हे आपलं कर्तव्य आहे. आपण ईश्वराला बदलं पाहिजे. आपण विचार केला या जगाच्या पाठीवरती तर जी वस्तू ज्याच्याकडनं आली ती त्याच्याकडे पुन्हा जाते. तुम्ही प्रयोग करून पहा. अग्नी कधी पेटवा तुम्ही, त्याचा धूर आकाशाकडे जातो. ती अग्नी कुठून आली? आपल्याकडे आकाशाकडून आलेला आहे. तुम्ही मातीची ढिगल वर फेका, ती पुन्हा मातीमध्ये येते. जी ज्याच्याकडनं आली ती त्याच्याकडे उपासाली जाते. पावसाचा विचार जर तुम्ही केला तर समुद्राच्या मार्गाने त्या ढगाच्या रूपाने आपल्यापर्यंत ते पाऊस येत आहे. पण एकदा का पाऊस पृथ्वी तलावरती आलं तर तुम्ही ते किती थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा सागराकडे जातं. ह्या सृष्टीचा नियम आहे. तर हा देह ईश्वराने आपल्याला दिला आणि ह्या देहाची धाव ईश्वराकडे पाहिजे. निमित्ताने ईश्वराची भक्ती आपल्याकडनं घडली पाहिजे. आणि या भक्तीच्या अनुषंगाने आपण सगळे वारकरी आज मला इथे सगळ्यांचं दर्शन झालं. अवली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. आपण जगाच्या पाठीवरती इतर संतांचा विचार करत नाही असं नाही,
पण आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग या न्यायाप्रमाणे मायबापांनो वारी ही आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे. आपल्याला हात कशाला दिले, पाय कशाला दिले, आपल्या हाताने आपण पवित्र दान केलं पाहिजे, पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे, मुखाने आपण ईश्वराचं नामस्मरण घेतलं पाहिजे. थोडा कमी राहिलं चालेल, आवाज समोर. हातच पवित्र यजदान पुण्य या न्यायाप्रमाणे आपण आपला जीव, मग तुम्हाला सांगितलं का आपण इथे आलोय तर आपण तिकडे जाण्याची धाव घेतली पाहिजे. कुठे? देवाकडे. आपण देवाच्या अंश आहोत मायबापांनो. भक्ती अशी आपल्या जीवनामध्ये सहज घडत नाही. माऊली सांगतात बहुत सुकृतांची जोडी मोरुडी विठ्ठल आली. आपण इथे बसलेलो आहोत. बघा परीक्षा सगळ्या मुलांना असते, परीक्षा संपूर्ण शाळेमध्ये असते, पण अभ्यास तोच विद्यार्थी करतो का ज्याला ते परीक्षेचा जाण आहे. आपण जर काळा हाती लागलो नाही पाहिजे याची जर आपल्या अंतकरणात जाणीव असले तर तो निश्चितच भक्ती मार्गामध्ये येईल. आणि भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? नारबारे सांगतात आपण नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण कशाच्या माध्यमाने होतं? तुम्ही असाल तेथे करा, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल तेथे करा जेथे तेथे. तुम्ही जिथे असाल तेथे न लगे तोंड धुवावी अंघोळी. काही क्रिया करायला लागत नाही, पण थोडासा ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबराय या अष्टयोग सिद्धीचे मायबाप, जगाची माऊली. आता मगाशी बोललो ज्ञानदेव वर्ष मोठा. ज्ञानोबारे जर अष्टयोगाची साधना करून त्या तत्वापर्यंत जर पोहोचले, कुठल्या पदापर्यंत तर जगाच्या माऊली आज ज्ञानोबाराय संजीवन समाधी घेतली. त्या समाधी स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत ज्ञानोबारायांना काय असाध्य होतं? करील ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध. ज्ञानोबारायांच्या विचाराने जर आपण विचार मांडले तर ज्ञानोबारायांना अष्टयोग सिद्धी प्राप्त होते. पण ज्ञानोबारायांना नाम घ्यायची गरज काय? किंवा ज्ञानोबाराय काय सांगा तुम्ही नाम घ्या? तर ज्ञानोबारायांना इतकं सांगायचं आहे का मायबापांनो हे संसार सागर, हे भवसागर, तरुणाची जी साधना आहे ती अन्य साधने आहेत. कलियुगे उतारे हरिचा कालापर्यंत भक्ती करत आली. कृतायुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग असेल आणि कलियुग. मग त्रेतायुगाचा विचार केला तर तपाच्या साधने झाली. आता तप करणं आपल्याला शक्य आहे का? जप तप करणं आपल्याला शक्य नाही. त्रेतायुगात बोलाल तर तुम्ही यज्ञाच्या साहाय्याने. आता असं बोललं जातो, आपण तुम्ही अनेक कीर्तनामध्ये ऐकलं असेल की हत्तीच्या सोंड्यावर तूप आणि त्या तुपाच्या धारेने तो यज्ञ पुरा करायचा. आज आपल्याला खायला मिळत नाही. यज्ञाचा विचार कुठपर्यंत करणार आपण? किंवा योग याग विधी सिद्धी मायाची माझी ती दंभ भक्ती ठरली जाईल किंवा ती खोटी भक्ती ठरली जाईल वास्तविकता. तर मग कलियुगामध्ये काय? कलियुग माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलो तद हरी कीर्तन. म्हणून नामस्मरण हे कलियुगाचं मुख्य साधन आहे. आणि ज्ञानोबा आपल्याला त्या माध्यमातून सांगतात की आपण जर आपल्याला तरण्याची इच्छा, तरणं म्हणजे काय? आपण आपल्या जीवनाचा सार्थकता करून घ्यायची असेल तर आपण ईश्वराला भजलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. ज्ञानोबारायांना अष्टांग सिद्धी प्राप्त होती आणि तरी ज्ञानोबाराय समाधी स्थानापर्यंत. तर ज्ञानोबारायांना सांगायचं आहे का हे जे आहे हे असं नाम, पवित्र नाम, याची उत्पत्ती काय? तर असा बोलला जातो की रामायणामध्ये 10,000 रामरक्षामध्ये देवाची सहस्त्र नामे सांगितली आणि त्याच्यामध्ये तो श्लोक सांगितला